हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 3 सेमीकंडक्टर डिजिटल ICs बघत आहोत. ह्याच्यामध्ये आपण TTL टेक्नॉलॉजी बघितलेली आहे. आपला जो आत्ताचा टॉपिक चालू आहे त्याचं नाव आहे मॉसफेट टेक्नॉलॉजी किंवा मॉस टेक्नॉलॉजी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण CMOS टेक्नॉलॉजी बघतोय. याच्यामध्ये CMOS इन्व्हर्टर, NMOS इन्व्हर्टर आणि आजचा जो टॉपिक आहे आपला त्याचं नाव आहे CMOS NAND. म्हणजे काय तर CMOS टेक्नॉलॉजीने आपण एक गेट तयार करतो आहे, त्याचं नाव आहे NAND गेट. ठीक आहे. म्हणजे CMOSच वापरतो आहे आपण त्याच्यामध्ये. CMOS म्हणजे काय, त्याच्यामध्ये P टाईप आणि N चॅनलचे P टाईप N चॅनल किंवा N टाईप आणि P टाईप दोन्ही प्रकारचे मॉसफेट आपण या ठिकाणी वापरतो आहे. अशा जर काही कॉम्बिनेशन ऑफ P आणि N असा जो काही मॉसफेट असेल किंवा असं जे काही गेट असेल तयार झालेला त्याला आपण CMOS असं म्हणतो. ठीक आहे. CMOSमध्ये काय असतं, P टाईपसुद्धा असतो आणि N टाईपचा वापर केलेला असतो. आता बघा, नॉर्मली जर आपण बघितलं तुमचा NAND गेट या पद्धतीचा असतो. त्याचा आपण सिम्बॉल काढूया. ठीक आहे. त्याला दोन इनपुट असतात, A B कितीही इनपुट असू शकतात. आपण असं म्हणूयात की त्याला दोन इनपुट आहे आणि एक आउटपुट आहे. ठीक आहे. याचा जर काही ट्रुथ टेबल बघितला तुम्ही, जो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दोन इनपुट आहे म्हणजे नंबर ऑफ पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती होतील, 4. ठीक आहे. कोणते कोणते येते, 0 0, त्यानंतर 0 1, त्यानंतर 1 0 आणि 1 1. याचा जे आउटपुट आहे NAND गेटचं काय आहे, इक्वेशन जर बघितलं बुलियन इक्वेशन तर काय आहे, A डॉट आहे, A डॉट B चा कॉम्प्लिमेंट. राईट. याच्यामध्ये जर व्हॅल्यूज टाकल्या तर उत्तर काय भेटेल तुम्हाला, 0 0चं गुणाकार भेटेल तुम्हाला. म्हणजे डॉट काय भेटेल, प्रोडक्ट त्या दोघांचा 0 आणि त्याचं परत जर कॉम्प्लिमेंट केलं, या ठिकाणी 0चं कॉम्प्लिमेंट जर केलं तर उत्तर काय येईल तुम्हाला 1. राईट. त्या पद्धतीने या ठिकाणी पण 1, या ठिकाणी पण 1 येईल आणि या ठिकाणी 0. कारण 1 1चा गुणाकार जो आहे त्याचा आन्सर काय येईल 1 आणि त्याचं जर कॉम्प्लिमेंट केलं तर आन्सर काय येतं 0. ते आपण या ठिकाणी लिहिलं. ठीक आहे. ही बेसिक गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे आपले ट्रुथ टेबल सगळ्यांचे पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आउटपुट काय यायला पाहिजे, 0 0ला 1 यायला पाहिजे, 1 0ला 1 यायला पाहिजे, त्याच्यानंतर 1 0ला 1 यायला पाहिजे आणि 1 1ला 0 यायला पाहिजे. या पद्धतीने ते आउटपुट आलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला ही डायग्राम दिसते आहे, ही आहे CMOS NANDची. आता ही जर बेसिक तुम्हाला समजत नसेल तर एक त्याच्या अगोदर मी तुम्हाला P चॅनल आणि N चॅनलचा सिम्बॉल कसं काढायचा ते सांगतो. ठीक आहे. P चॅनल किंवा P मॉसफेट, हा P मॉस आहे आणि हा N मॉस आहे. या दोघांचा सिम्बॉल बघा कसा आहे. हा त्याचा गेट टर्मिनल असेल. इथे ठिकाणी त्याला 3 टर्मिनल्स आहेत. ठीक आहे. आता जर आउटसाईड जर असेल, ठीक आहे, म्हणजे डायरेक्शन जर बघितली तुम्ही या ठिकाणी तर ही डायरेक्शन बघा बाहेर आहे आणि बाहेर आणि वरच्या बाजूला जर असेल कनेक्शन, ठीक आहे, तर तो असतो PMOS. ठीक आहे. त्याला ही 3 टर्मिनल, वरती ड्रेन, खाली सोर्स. ठीक आहे. हे व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी आउटसाईड आहे डायरेक्शन आणि सेम जर डायग्राम किंवा सिम्बॉल आपण जर काढायचं NMOSसाठी जर काढायची ठरवली तर ती अशी येईल. आउटसाईड आणि खालच्या बाजूला, वरच्या बाजूला आहे ड्रेन, इकडे आहे गेट आणि इकडे आहे सोर्स. गेट, ड्रेन, सोर्स काय आहे हे मागच्या लेक्चरला आपण झालेलं आहे. सोर्स म्हणजे काय, सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. ड्रेन म्हणजे कलेक्ट द इलेक्ट्रॉन्स आणि गेट म्हणजे काय, कंट्रोल द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. म्हणजे इथून इलेक्ट्रॉन्स फ्लो करायचे की नाही हे सगळं कोणाच्या हातात आहे, गेटच्या. म्हणजे क्लोज स्विच, ओपन स्विच करण्याचं जे काम आहे ते कोणाच्या हातात आहे, तर ह्या गेटच्या टर्मिनलच्या हातात आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये हे पण बघितलेलं आहे की N मॉसफेट कधी ऑन होतो आणि P मॉसफेट कधी ऑन होतो. ठीक आहे. N मॉसफेट ज्यावेळेस गेट व्होल्टेज ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस तो काय होतो, ऑन होतो, आणि 0 असेल तर ऑफ होईल, हे आपल्याला माहिती आहे. तसंच इकडे जर P मॉसफेट बघितला तर तो 0 असताना तो काय होतो, ऑन होतो. ठीक आहे. गेट व्होल्टेज 0 त्यावेळेस P मॉसफेट हा ऑन होईल आणि N मॉसफेट काय होतो, 1 असताना, इनपुट 1 असताना म्हणजे गेट 1 असताना तो काय होतो, ऑन होतो. याच्या अपोजिट काय म्हणाल तुम्ही, तर इथे जर 1 असेल तर तो काय होईल, ऑफ होईल, आणि इथे जर 0 असेल तर ऑफ होईल. कन्फ्युजन करू नका. एक बेसिक फक्त वरचीच ही जी काही मेन हायलाइटेड आहे एवढीच लक्षात ठेवा.
केव्हा ऑन होईल एवढंच लक्षात ठेवा. एन मॉस्फेट केव्हा ऑन होईल, ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस ऑन होतो. पी मॉस्फेट 0 असेल तर ऑन होतो. एवढंच लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. आता इथला कोणता मॉस्फेट कोणता आहे ते सांगा मला. चला बघा, इथे डायरेक्शन बाहेर आहे, वरती आहे, म्हणजे हा कोणता आहे, पी मॉस्फेट आहे. ठीक आहे. मी या बाजूने लिहितो, हा आहे पी मॉस्फेट, राईट. त्याला आपण Q1 म्हणूयात. ठीक आहे. त्यानंतर हा काय आहे, इन डायरेक्शन आहे, म्हणजे काय तर एन मॉस्फेट आहे, त्याला आपण Q2 म्हणूयात. ठीक आहे. खाली आहे पुन्हा इन डायरेक्शन आहे, म्हणजे काय एन, आणि याला आपण Q3 म्हणूयात. आणि हा शेवटचा आहे तुमचा पी मॉस्फेट, त्याला आपण Q4 म्हणूयात. बघा, याचं कन्स्ट्रक्शन सांगायचं झालं तर कसं सांगणार तुम्ही. या ठिकाणी 2P आणि 2N टाईपचे मॉस्फेट आपण या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा कॉम्बिनेशन्स कसं केलेलं आपण, जो ए इनपुट दिलेला आहे, ए इनपुट तो कोणाला दिला आहे, पी आणि एनला दिलेला आहे, राईट. म्हणजे Q1 आणि Q2ला दिलेला आहे. ठीक आहे. आणि बी जे इनपुट आहे ते कोणाला दिलेलं आहे, Q3 आणि Q4ला दिलेलं आहे. बघा, जे काही बी इनपुट आहे ते या ठिकाणावरून इथे पण जात आहे आणि इकडून ह्या असं वरती Q4ला सुद्धा जात आहे. म्हणजे आपण काय सांगणार की ए इनपुट दिलेलं आहे ते Q1 आणि Q2ला दिलेलं आहे, बी इनपुट हे Q3 आणि Q4ला दिलेलं आहे. या पॉईंटपासून आपण काय घेतलेलं आहे, या पॉईंटपासून आपण आउटपुट घेतलेलं आहे, ते आहे वाय. ठीक आहे. इनपुट आउटपुट सांगितलं. वरच्या बाजूला आपण VDD कनेक्ट केलेला आहे आणि खाली आपण काय केलेलं आहे, VSS कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट बघा, या ठिकाणी पी आणि पी म्हणजे हा पी आणि हा पी जर तुम्ही बघितलं तर ते कसे जोडलेले आहेत, पॅरलली जोडलेले आहेत एकमेकांशी. बघा, त्याचा हा VSS किंवा एस टर्मिनल आणि याचा एस टर्मिनल सेम जोडलेला आहे, वरचा ड्रेन आणि ड्रेन सेम जोडलेला आहे. म्हणजे हे कसे जोडलेले आहेत, या ठिकाणी पॅरलल पद्धतीने जोडलेले आहेत. आणि एन टाईपची दोन्ही पण सेमीकंडक्टर कसे जोडलेले आहेत किंवा मॉस्फेट कसे जोडलेले आहेत, Q2 आणि Q3. बघा, हे दोन जर बघितले तुम्ही तर ते कसे आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत. मग डायग्रॅम काढताना आता ठीक आहे, सिमॉस नॅन्डच आपण आज बघतोय म्हणून तुम्हाला ते सोपं जाईल. ज्यावेळेस तुम्ही सिमॉस नॉर बघाल त्याची डायग्रॅम सेम आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय आहे, पी आणि पी पॅरलल आहे. ठीक आहे. आणि एन हे काय आहे तर सिरीजमध्ये आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सिमॉस नॅन्डसाठीची डायग्राम जी काढतात, बऱ्याच वेळा काय होतं, तुम्हाला दोन्ही डायग्राम येत असतात, सिमॉस नॉर आणि सिमॉस नॅन्डच्या दोन्ही डायग्राम येत असतात. पण दोन्ही डायग्राम जर सेमच आहेत बघायला किंवा दिसायला, तर तुम्ही काय करता, परीक्षेच्या वेळेस जर सिमॉस नॅन्ड विचारला असेल तुम्ही सिमॉस नॉरची डायग्राम काढून ठेवता. त्याच्यामुळे एक बेसिकली लक्षात ठेवा की सिमॉस नॅन्डमध्ये पी आणि पी हे दोघे कसे आहेत तर पॅरलल आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तसंच आपण जर सिमॉस नॉरची डायग्राम बघितलं तर तिथे एन आणि एन पॅरलल दिलेले आहेत. ठीक आहे. तर ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, टेक्निक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन समजलं तुम्हाला, आता त्याचं वर्किंग समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा आता त्याच्यामध्ये 4 केसेस करूयात आपण. पहिली केस, इनपुट जर 0 0 असेल त्यावेळेस काय होईल, ए बी 0 0 असेल तर त्यावेळेस काय होईल, कोण ऑन होईल कोण ऑफ होईल ते आपण लिहूया. ठीक आहे. इथे आहे Q1 Q2 Q3 आणि Q4. ठीक. आपल्याला कोण ऑन होतोय कोण ऑफ होतोय ते लिहायचं. ठीक आहे. ओके. तर बघा, आता या ठिकाणी जर तुम्ही ए जर 0 ठेवला आणि बी जर 1 ठेवला तर काय होतं, A0 B0. त्या ठिकाणी काय कोणता मॉस्फेट ऑन होईल, 0 असताना एन मॉस्फेट ऑन होतो का, नाही, पी मॉस्फेट ऑन होतो. ठीक आहे. म्हणजे Q1 काय होईल, ऑन. त्यानंतर अजून इकडे Q2 तुमचा काय होईल, ऑफ. ठीक आहे. पुन्हा बी टर्मिनल बघा कोणाला दिलं, Q3 आणि Q4ला दिलेलं. याच्यापैकी कोणता ऑन होईल, Q4 ऑन होईल आणि Q3 तुमचा काय होईल, ऑफ होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर Q1 आणि Q4 काय होतील, ऑन होतील. इट ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच. क्लोज स्विच म्हणजे काय, वरचा जो VCC आहे तो कुठे येईल, आउटपुट साईडला. इथून पण VCC आउटपुट साईडला, म्हणजे आउटपुट काय येईल 1. आणि Q2 आणि Q3 काय होतील, इट ॲक्ट ॲज अ ओपन स्विच. इथे ओपन स्विच होईल आणि इथे पण ओपन स्विच होईल. त्याच्यामुळं करंट जो आहे VSSचा तो आउटपुट साईडला येणार नाही, मात्र VDD आउटपुट साईडला
जातो आहे बघ, कारण का Q1 आणि Q2 काय आहेत, सॉरी Q4 काय आहेत, ओपन स्विच सॉरी क्लोज स्विच आहेत. समजले, कारण ते ऑन आहेत. ठीक आहे, पहिली केस समजली. आता नेक्स्ट केस. पहिल्या केसमध्ये आउटपुट काय आलं ते पण लिहून घेऊयात आपण या ठिकाणी. आउटपुट वाय काय आलं तुमचं 1. ठीक आहे. नेक्स्ट केसमध्ये काय आहे, केस नंबर 2. 0 1 A 0 आहे, B 1 आहे. ठीक आहे, ठीक आहे. A0 B1. A0 आता A तर 0च आहे, म्हणजे मगाची सारखीच केस. Q1 ऑन राहील, Q2 ऑफ राहील. Q1 ऑन कारण 0 आहे, Q2 ऑफ कारण तो N आहे. N मॉस्फेटला 1 लागतो ऑन होण्यासाठी. आता पुढे बघा बी कदा बी आणि बीचं जे इनपुट आहे ते कोणाला दिलं आहे, Q3 आणि Q4ला. या ठिकाणी कोण ऑन होईल, N मॉस्फेट ऑन होईल, P मॉस्फेट ऑफ होईल. म्हणजे Q3 तुमचा काय होईल, ऑन, आणि Q4 काय होईल, ऑफ. आता कोण आहे क्लोज स्विच, कोण ओपन स्विच. बघा Q1 काय होईल, ऑन आहे बरोबर. Q1 जर ऑन तर तो काय होईल, क्लोज स्विच होईल. Q1 क्लोज स्विच म्हणजे वरचा VCC किंवा सॉरी VDD कुठे येईल, या टर्मिनलला येईल. बघा इथे आउटपुट टर्मिनलला आला. ठीक आहे. आता खालची केसमध्ये बघा Q4 काय तुमचा या ठिकाणी ओपन स्विच, कारण तो ऑफ आहे. बघा Q4 ऑफ आहे. त्यानंतर Q3 काय आहे तुमचा, सॉरी Q2 काय आहे तुमचा ओपन स्विच, कारण तो ऑफ आहे. आणि Q3 तुमचा काय होईल, क्लोज स्विच, तो काय होईल, ऑन होईल. ठीक आहे. जरी तो ऑन झाला तर त्याचं इनपुट इथपर्यंत येईल, या टर्मिनलपर्यंत. इथून वरती जाणार नाही, कारण Q2 तुमचा काय ओपन स्विच आहे. म्हणजे आउटपुटला काय येईल, Q1 थ्रूचं इथून आउटपुट 1. समजलं आहे, ते पण लिहून घेऊयात आपण. समजलं आहे सगळ्यांना. आउटपुट आलं 1 कोणामुळे, Q1 मुळे. Q1 मुळे तुमचं आउटपुट आलं 1. ठीक आहे. आता नेक्स्ट केस, थर्ड केसमध्ये काय होईल, 1 0. A जो आहे तो 1 होईल आणि B जो आहे तो 0 होईल. A1 B0. तर A1 B0 जर असेल तर A हा कोणाला जोडलेला आहे, Q1 आणि Q2ला जोडलेला आहे. या ठिकाणी N मॉस्फेट ऑन होईल, कारण 1 इनपुट आहे. म्हणजे Q2 जो आहे तो काय होईल, आता Q2 या ठिकाणी आपण लिहूयात. Q2 काय होईल बघा, A जर 1 असेल तर Q1 हा काय होईल, ऑफ होईल, कारण तो P मॉस्फेट आहे. आणि Q2 हा होईल ऑन. इथं लिहून घ्या, Q1 तुमचं ऑफ, Q2 तुमचं ऑन. राईट. नेक्स्ट याच्यामध्ये कोण ऑन होईल, आता 0 आहे म्हटल्यावर P मॉस्फेट ऑन होईल, म्हणजे Q4 ऑन होईल, Q3 ऑफ होईल. Q3 ऑफ, Q4 ऑन. ठीक आहे. कोण ॲक्ट ॲज अ क्लोज स्विच होईल, तर Q2 आणि Q4 काय होतील, क्लोज स्विच. Q1 Q3 ओपन स्विच. या ठिकाणी तुमचा Q1 हा ओपन स्विच होईल, ओपन स्विच. हा तुमचा झाला क्लोज स्विच. कोण, Q4 क्लोज स्विच. म्हणजे इथे तुम्हाला लगेच कळेल की VDD वरचं कुठे येणार आहे, लगेच आउटपुटला येणार आहे. ठीक आहे. आणि Q2 तुमचा काय आहे, ऑन आहे, तो तुमचा होईल क्लोज स्विच. मात्र Q3 जो आहे तो काय होईल, ओपन स्विच होईल. ठीक आहे. म्हणजे खालचं VSS काय वरती येऊ शकत नाही, कारण तुमचा Q3चं इथं काय आहे, ओपन आहे. ठीक आहे. म्हणजेच आउटपुट तुमचं काय येणार आहे, 1. वी गेट द आउटपुट 1 फ्रॉम Q4. ठीक आहे. या ठिकाणी कोणामुळे भेटलं होतं, 1 कोणामुळे भेटलं होतं, तर Q1 मुळे. ठीक आहे. आणि या ठिकाणी कोणामुळे भेटलं होतं, दोघांमुळे, Q1 आणि Q4 मुळे भेटलं होतं. ठीक आहे. आता शेवटची केस, केस नंबर 4. 1 1. जर 1 1 असेल, दोन्ही इनपुट जर 1 1 असतील, तर आता कोण ऑन होईल रे, N मॉस्फेट्स ऑन होतील. ठीक आहे. एकदा मी सगळे अंडू करतो. ओके, परत एकदा इकडे ते आउटपुट आला तो 1. ठीक आहे. केस नंबर 4. 1 1. जर 1 1 असतील तर काय होईल, काय होईल, 1 1 जर असेल तर A पण 1 B पण 1. म्हणजे कोणते मॉस्फेट्स ऑन होतील, N मॉस्फेट्स ऑन होतील. म्हणजे Q2 ऑन होईल आणि Q3
ऑन होईल, Q1 ओपन स्विच राहील, Q4 ओपन स्विच राहील, कारण ते बंद आहेत, कारण का पी मॉस्फेटला ऑन होण्यासाठी 0 लागतो, राईट. आणि Q2 तुमचा क्लोज स्विच, Q3 तुमचा क्लोज स्विच. म्हणजे आता काय होईल, खालचा VSS आउटपुट साईडला या वाय टर्मिनलपाशी येऊ शकतो आणि त्या आउटपुटला येईल 0. ठीक आहे. कोण ऑन, तर तुमचा Q1 हा ऑफ, Q2 तुमचा ऑन, सॉरी Q3 तुमचा ऑन आणि Q4 ऑफ. बघा नीट समजून घ्या, Q1 Q4 ऑफ आहे आणि Q2 Q3 ऑन आहे. म्हणजे आता जे आउटपुट भेटलं आहे 0, ते कोणामुळे भेटलं आहे, या दोघांमुळे. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना. तर अशा पद्धतीने आपण चार्टही तयार केला आणि तुमचं आउटपुटही चेक केलं, जे की काय आहे 1 1 1 0, राईट. 1 1 1 0. म्हणजे आपण जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे किंवा इथे सिमॉस नॅन्डची जी काही डायग्राम आहे ती कोणासारखी आहे, आपल्या नॅन्ड गेटसारखी आहे. त्याचं वर्किंग कशासारखं आहे, नॅन्ड वर्किंग किंवा नॅन्ड ऑपरेशन तो करत आहे. समजले सगळ्यांना. इथे सिमॉस नॅन्ड जो आहे तो संपलेला आहे. काय काय लक्षात ठेवायला सांगितलं, या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं. सिमॉस, पीमॉस आणि एनमॉस यांचा सिम्बॉल लक्षात ठेवायला सांगितला. आउटसाईड जर डायरेक्शन असेल तर पीमॉस, आणि जर इनसाईड असेल, बघा इथे चुकलं होतं, इनसाईड जर डायरेक्शन असेल तर काय, ते आपण खोडून परत एकदा व्यवस्थित करूयात. इनसाईड जर डायरेक्शन असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, एन मॉस्फेट असं म्हणणार. ठीक आहे. आउटसाईड आणि वरच्या बाजूला, इनसाईड आणि खालच्या बाजूला, तर एन मॉस. ठीक आहे. एन मॉस केव्हा ऑन होतो, 1 दिल्यानंतर ऑन होतो. आणि गेटला जर 0 असेल तर ते पी मॉस्फेट ऑन होतो. ठीक आहे. 0 असेल तर पी मॉस्फेट ऑन, 1 असेल तर एन मॉस्फेट ऑन. ठीक आहे. आणि अजून काय लक्षात ठेवायला सांगितलं की डायग्राम कसे लक्षात ठेवणार, या ठिकाणी पी आणि पी, पहिला पी मॉस्फेट आणि दुसरा पी मॉस्फेट हे कसे आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे. आणि एन मॉस्फेट कसे आहेत, सिरीजमध्ये. म्हणजे थोडक्यात जर डायग्राम बघायची झाली तर हा तुमचा पी, हा पी, हा एन, हा एन. ठीक आहे. हे तिघा असे आहेत आणि हा असा आहे. त्याच्यामध्ये पी पी कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत आणि दोघं कसे आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना. तर अशी डायग्राम म्हणजे काय, तर तुमचा सिमॉस नॅन्ड असणार आहे. ही बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा. बाकी सगळं तुम्हाला येतं आहे, कोण ऑन कोण, आणि एवढंच सांगायचं आपल्याला, कोण ऑन होतो आहे, कोण ऑफ होतो आहे. मग कोण ऑन झाला तर ऑन झालेला क्लोज स्विच, ऑफ झाला तर ओपन स्विच. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबतो.